बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या या संविधानामध्ये घटनेच्या कलम 326 नुसार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि हा हक्क भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी बजावायलाच हवा। येत्या 15 जानेवारी 2026 रोजी अकोला महानगरपालिकेमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर न्यू इंग्लिश हायस्कूल अकोलाचे विद्यार्थी जी बालसंसदच्या माध्यमातून तयार झालेले आहेत ते अकोलावासियांना काही सांगू इच्छितात। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26। खरा मतदार हाच या देशाची शान। तुमच्या हातात आहे ताकद, योग्य उमेदवारालाच द्या मत। प्रगती कराव्या देशाची, मतदार राजा घे संधी मतदानाची। माझा मत माझा अधिकार। सुट्टीचा उपयोग मनोरंजनासाठी तर करा, पण देशहितासाठी मतदान जरूर करा। घरातील सर्व वडीलधाऱ्यांना मतदानाला पाठवण्यास आवडते। अधिकार राजा जागा व लोकशाहीचा भाग आहे। आता आळस करू नका, मतदानाला विसरू नका। चला चला मतदान करू जनहिताच्या शासनाला। मतदान मतदान हाच लोकशाहीचा आधार। विसरू नका, आपलं मत अमूल्य आहे। 15 जानेवारी रोजी मी स्वतः मतदानाचा अधिकार बजावणार आहे, मी हक्क बजावणार आहे। आपण देखील मतदानाचा अधिकार बजवायचा आहे, हक्क बजावायचा आहे। मग आपण मतदान कराल ना? नक्की करा। कर मतदान समते संविधान। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने येत्या 15 जानेवारीला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदार लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी हा संदेश देण्यासाठी अकोला महानगरपालिकेच्या आव्हानाला साथ देत इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक प्राचार्य माननीय मुंशी सरांनी इथल्या विद्यार्थ्यांसाठी जो हा प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल मी अकोला महानगरपालिका शिक्षणाधिकारी या नाते त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथल्या सर्व शाळकरी मुलांना सांगू इच्छितो की त्यांच्या घरीच्या असतील वडील ज्यांचा मतदार यादीमध्ये आहे अशा सर्व लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करतील आणि त्यांना मतदान केंद्रावर जे दिव्यांग असतील त्या लोकांना किंवा वृद्ध लोक असतील त्यांना घेऊन जातील अशी त्यांना आवाहन करतो। आणि या मतदानाच्या या लोकशाहीच्या सहभागात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असतो, कारण भारतीय राज्यघटनेने खूप मोठा अधिकार दिलेला आहे आणि ते अधिकार कर्तव्य समजून बजावणं आपलं कर्तव्य आहे। धन्यवाद। अकोलेकर